गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणात आता नवनवी माहिती समोर येते। ड्रग्ज पेडलर आनंद पटेल या आरोपीला कल्याणमधून अटक करण्यात आली असून शुद्धीवर आलेल्या ड्रग्ज सेवन करणाऱ्या विद्यार्थिनीच्या जबाबात कुणी ड्रग्ज दिलं हे समोर आले। या प्रकरणावरून आता राजकारणही तापलंय। गोरेगाव ड्रग्ज प्रकरणाचं कल्याण कनेक्शन उघड। कल्याणमधून ड्रग्ज पेडलर आनंद पटेल गजाआड। कॉन्सर्टमध्ये मोबाईल कॅमेऱ्यांना बंदी कशासाठी? ड्रग्ज प्रकरणात आणखी बडे मासे गळाला लागणार। मुंबईतील गोरेगाव येथील प्रसिद्ध नेस्को सेंटरमध्ये 11 एप्रिल रोजी 9 टाइम 9 या कॉन्सर्टमध्ये ड्रग्जचं सेवन केल्याने दोघांचा मृत्यू झाला। बिस्मित सिंह आणि श्रेया राय अशी 2 मृतांची नावं आहेत, तर या ओव्हरडोसमुळे त्यांची मैत्रीण शीतलवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वनराई पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत एकूण 6 जणांना अटक केली असून 12 विद्यार्थ्यांसह नेस्कोच्या अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत। यात प्रामुख्याने ड्रग्जच्या गोळ्या कल्याणवरून आल्याची माहिती समोर आली होती। कल्याणमधून कुरिअर मार्फत गोरेगावात ड्रग्ज। प्रतीक पांडे या विद्यार्थ्याने मागवल्या ॲपवरून गोळ्या। आशिष नावाच्या व्यक्तीद्वारे MDMच्या गोळ्या दाखल। यापूर्वीही असंच ड्रग्ज मागवल्याची चौकशीत कबुली। ड्रग्ज पेडलर आनंद पटेलला पोलिसांनी केली अटक। आनंद पटेलसह 6 जण ड्रग्ज प्रकरणी गजाआड। कॉन्सर्टमध्ये 1600 ते 2000 पर्यंत गोळ्यांची विक्री। नेस्को सेंटर इव्हेंट आणि एक्झिबिशनचे उपाध्यक्ष सनी सेन, मुख्य सुरक्षा व्यवस्थापक बाळकृष्णम कुरूप, आयोजक कंपनीचे विहान सामल, विद्यार्थी रौनल खंडेवाल, प्रतीक पांडे अशी यापूर्वी अटक केलेल्या 5 जणांची नावं आहेत। ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे रुग्णालयात असलेल्या विद्यार्थिनीचा जबाब पोलिसांनी नोंदवला। कॉलेजमधील 25 मित्र इव्हेंटसाठी गोरेगावात। आरोपी रौनक खंडेवाल यानं पिवळ्या रंगाची गोळी दिली, त्यानंतर गुंगी आली, थेट हॉस्पिटलमध्ये जाग आली। यापूर्वीही अशा ड्रग्जच्या गोळ्या घेतल्याची कबुली। 9 टाइम 9 हा डीजे काय आहे यावरही एक नजर टाकूयात। जवळपास 3 ते 4 हजार तरुणांची उपस्थिती। तिकिटांची किंमत 1500 ते 3 लाख रुपये। इलेक्ट्रॉनिक म्युझिकच्या दुनियेत 9 टाइम 9 टेक्नो डीजे जोडीची चर्चा। हार्ड टेक्नो आणि ऍसिड टेक्नो म्युझिकसाठी प्रसिद्ध। 2016 मध्ये सुरुवात, अल्पावधीतच जागतिक स्तरावर वेगळी ओळख। डीजे मशीन, सिंथेसायझर आणि ड्रम मशीनच्या साह्याने लाईव्ह परफॉर्मन्स। वाढत्या रेव आणि क्लब कल्चरमुळे वाढती लोकप्रियता। सहभागी झालेल्यांपैकी 80% नशेत असल्याचा संशय। दरम्यान या प्रकरणावरून राजकारणही तापलंय। मनसेनं आक्रमक भूमिका घेत महालक्ष्मी रेसकोर्स आणि इतर ठिकाणी होणाऱ्या कॉन्सर्टला परवानगी देऊ नये अशी मागणी केली। इतकी मोठी कॉन्सर्ट होत असताना पोलीस काय करत होते असा सवालही उपस्थित करण्यात येतोय। ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावरून थेट सरकारवर टीकास्त्र सोडलंय, तर सरकारनं या प्रकरणात गांभीर्यानं पावलं उचलल्याचं भाजपाचं म्हणणं आहे। मग जर तिथे पोलीस बंदोबस्त होता किंवा पोलीस उपस्थित होते, तुम्हाला जेव्हा परवानगी देतात 4-5 हजार लोकांच्या कॉन्सर्टची किंवा कुठल्याही गोष्टीची, तर पोलीस तिथे ऑटोमॅटिकली असतात। पोलिसांच्या उपस्थितीत तिथे ड्रग्जचं सेवन चाललेलं, ड्रग्ज सप्लाय करत होते। मग तिथे जे उपस्थित असलेले पोलीस होते ते झोपले होते का त्यांना झोपवलं होतं का त्यांना काहीच करायचं नाही अशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन त्यांच्या वरिष्ठांकडनं होते, या गोष्टीची पण चौकशी झाली पाहिजे ना याच्यामध्ये। महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री नसल्यामुळे नवे तर महाराष्ट्राचा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हे ड्रग्ज सारख्या विषयाला सहन करतात, किंबहुना याचं रॅकेट चालवण्यामध्ये कुठेतरी त्यांचा सहभाग आहे। हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। सभ्य सुसंस्कृत अशी प्रतिमा देवेंद्रजी एकीकडे तयार करताना आज त्यांच्या नाकाखाली त्यांचा विभाग हा ड्रग्जच्या विळख्यामध्ये महाराष्ट्रात जर गुंतवत असेल तर देवेंद्रजी हा महाराष्ट्र भविष्यात आपल्याला माफ करणार नाही। काय चाललंय तुमच्या राज्यात? मॅन्ड्रेकची सगळ्यात मोठी फॅक्टरी, ड्रगची सगळ्यात मोठी फॅक्टरी या महाराष्ट्राच्या साताऱ्यामध्ये। काय केलं तुम्ही मला सांगा ना। तुमच्या पोलीस अधीक्षकाने किती लोकांना त्यात वाचवलं आणि तुमचे काय आदेश होते, तुम्ही कसे फोन करत होतात? हा सगळा ड्रगचा पैसा हा राजकारणामध्ये आलेला आहे। मुंबईमध्ये मुलं मेली तरुण। खुलेआम ड्रग्जचा व्यापार मुंबईसारख्या शहरात, नागपूरसारख्या शहरात, पुण्यासारख्या शहरात, सगळ्या मोठ्या शहरामध्ये, नाशिकमध्ये
शाळेच्या बाहेर, कॉलेजच्या बाहेर ड्रग्ज विकलं जात आहे खुलेआम. आम्ही मोर्चे काढले त्याच्यावर नाशिक आणि पुण्यामध्ये. गोरेगावमध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. अशा पद्धतीनं गोरेगाव सारख्या शहराच्या भागामध्ये ड्रग्जचा पार्टी होत असेल आणि त्यातून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू होत असेल तर हे अतिशय गंभीर आहे. या प्रकरणामध्ये पोलीस अधिकारी योग्य तो तपास करतील, दोषींवर कारवाई करतील, संबंधितांना अटक करण्याचं काम देखील केलंय. देवेंद्रजी फडणवीस असतील यांनी पहिल्या दिवशी सांगितलंय की ड्रग्ज बद्दल झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे. कुठल्याही पद्धतीनं मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, कुठल्याही शहरामध्ये अशा पद्धतीनं ड्रग्जचा तस्करी होता कामा नये, ड्रग्ज विक्री होता कामा नये, हे धोरण राज्य सरकारचं आहे. गोरेगावमधील कॉन्सर्ट ड्रग्ज मृत्यू प्रकरणानं मुंबईसह राज्यात चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होतोय. मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये सर्रास ड्रग्ज विक्रीचे प्रकार समोर येत आहेत. गेल्या 1.5 वर्षात मुंबई विमानतळावर विविध तपास यंत्रणांनी 1407 किलो अंमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणात 286 जणांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे यापैकी जवळपास 1200 किलो अंमली पदार्थ हे बँकॉकमधून मुंबईत आले होते. तरुणांमध्ये वाढत चाललेलं ड्रग्जचं व्यसन आणि त्यासाठी कार्यरत असलेले देश आणि विदेशातील ड्रग्ज रॅकेट यावर कारवाई करण्यात पोलीस आणि प्रशासन कमी पडते की काय असा सवाल उपस्थित होतोय.